साप हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर काटा येतो। लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वच सापाला घाबरतात। सापाच्या विषामुळे अनेकदा लोकांना जीव सुद्धा गमवावा लागतो। साप जर एखाद्याला चावला तर त्याचा जीव वाचवणं खूप कठीण जातं। पण तुम्हाला माहिती आहे का की एक व्यक्ती असा आहे ज्याने स्वतःला 200 वेळा साप चाव दिले, तेही जाणून बुजून। विश्वास बसत नाहीये ना? पण हे अगदी खरंय। तो व्यक्ती आहे टिम फ्रीडे, एक अमेरिकन माणूस जो आधी ट्रक मेकॅनिक होता, पण आज त्याच्या रक्तातून एक युनिव्हर्सल अँटीव्हेनम म्हणजे सगळ्या विषारी सापांवर उपयोगी पडणाऱ्या औषधांचं संशोधन सुरू आहे। टिमने स्वतःला तब्बल 200 वेळा साप चावा दिलाय। तो स्वतःला डेंजरस साप चावायला देत होता, जसे की कोब्रा, मांबा, तैपन्स, क्रेट्स हे जगातले सगळ्यात विषारी साप आहेत। पण हे सगळं का आणि कशासाठी? कारण त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार व्हायला ते पॉयझनशी लढू शकतील। पण सुरुवातीला त्याचं शरीर हे सगळं सहन करत नव्हतं। 2 वेळा कोब्रा चावल्यानंतर तो कोमामध्ये सुद्धा गेला होता। पण तो काही थांबला नाही, कारण त्याचं मिशन होतं एक युनिव्हर्सल अँटीव्हेनम बनवायचं जे कुठल्याही साप चावला तरी कामी येईल। आज टिम फ्रीडेचं रक्त वैज्ञानिकांसाठी सोन्यासारखं आहे। त्याच्या रक्तात तयार झालेल्या अँटीबॉडीज वापरून एक नवं औषध तयार केलं जातंय, जे अनेक सापांच्या विषावर काम करत आहे। तसेच याआधी या औषधांची उंदरावर चाचणी केली गेली आणि ते 13 डेडली सापांच्या विषांवर यशस्वी ठरलंय। कारण सध्या जे अँटीव्हेनम असतं ते फक्त एका विशिष्ट सापासाठी असतं, म्हणजे कोब्रा चावलाय तर कोब्रा विषावरच औषध लागेल। पण टिम फ्रीडेचं मिशन आहे 1 इंजेक्शन मेनी सेक्स। तर आता तुम्हीच विचार करा, एक माणूस 18 वर्ष 200 सापांचे चावे घेतोय आणि आज त्याच्या रक्तातून हजारो लोकांचे आयुष्य वाचवण्याचं काम सुरू आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि या चॅनलला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका।